हा आपण भारतीय लोकशाही हे पाहत होतो प्रकरण. भारतीय लोकशाही म्हटलं आता लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीचे प्रकार, लोकशाहीचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, दोष, लोकशाहीच्या मार्गातील अडचणी आणि त्या अडचणी सोडवण्याकरता काय उपाययोजना करायची, हे सगळ्या गोष्टी आपण पाहून घेऊ. आता त्याच्यामधला दुसरा चॅप्टर जो आहे लोकशाहीच्या याच्यामधला, की नेमकं लोकशाही ही भारतामध्ये कशा पद्धतीने रुजली आणि त्या लोकशाहीचा सुरुवातीचा जो काही उगम असेल तो उगम कसा झाला, सुरुवातीच्या काळामध्ये लोकशाही कशा पद्धतीने अस्तित्वात आली, ह्या सगळ्या बाबींचा जो उल्लेख आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर एक मिनिट. तर भारतीय लोकशाही हा जो घटक आहे हा आपण त्या दिवशी पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या काही हे असेल ते आपण पाहिले. आजचा जो चॅप्टर आहे आपला प्राचीन भारतातील लोकशाही विषयक विचार आणि परंपरा. म्हणजे प्राचीन भारतामध्ये लोकशाही, आपण आज जी लोकशाही अस्तित्वात आहे त्याबद्दलचा आपण अभ्यास केलेला आहे, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये लोकशाही कशा पद्धतीने अस्तित्वात होती आणि तिचा विकास हा कशा पद्धतीने झाला याचा अभ्यास आपण आता हे आपण पाहणार आहोत. तर पहिले जो लोकशाहीचा अर्थ सुरुवातीच्या काळामध्ये होता, सुरुवातीला जो काही लोकशाहीचा हे सांगितलं गेला त्यामध्ये कसं, सुरुवातीला जेव्हा मानवाची निर्मिती झाली, मनुष्याची निर्मिती झाल्यानंतर मनुष्य हा पहिल्यांदा एकत्र राहत होता. मग काय झालं, एकत्र राहत असताना कालांतराने एकाचे दोघे दोघे राहू लागले, दोघांचे मग अनेक लोक एकत्र येऊ लागले आणि अनेक लोकांचे एक एक समूह तयार झाले आणि मग असे अनेक समूह हे एकत्र येऊन त्या ठिकाणी छोटे छोटे राज्य तयार झाले. म्हणजे बघा, पहिले एकटा मनुष्य राहायचा, त्याच्यानंतर अनेक लोक एकत्र आले, अनेक लोकांचा एक समूह तयार झाला, समूहात अनेक समूह एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी एक राज्य तयार झालं. असे छोटे 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 नगरराज्य त्या काळामध्ये तयार झाले. त्यांना नगरराज्य किंवा गणराज्य किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना ह्या त्या ठिकाणी वापरल्या जात होत्या. मग अचानकपणे ह्या 21व्या शतकामध्ये अधिकाधिक लोकशाहीचा विकास कसा झाला, लोकशाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धिंगत कशी झाली, जे 21व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये जे नवीन देश स्वतंत्र झाले त्या नवीन देशांनी लोकशाहीचा स्वीकारच का केला, इतर शासन व्यवस्था का स्वीकारल्या नाही, ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. प्राध्यापक जॉन कीन नावाच्या विचारवंताने तर लोकशाही ही अति प्राचीन काळापासून चालत आलेली संकल्पना आहे असं ते म्हणतात आणि त्यासाठी त्यांनी बऱ्याच स्टेपचं त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिली स्टेप त्यांनी सांगितलं की प्राचीन गणराज्य. बघा, गणराज्य म्हणजे काय? गण म्हणजे त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये गणराज्याचा अर्थ वेगळा होता, आधुनिक काळामध्ये गणराज्याचा अर्थ वेगळा आहे. प्राचीन काळामध्ये गणराज्याचा अर्थ असा घेतला जात होता की गण म्हणजे राजा आणि राजा असलेले राज्य म्हणजे गणराज्य. गण म्हणजे जनता. एक दुसरा अर्थ असा होतो, गण म्हणजे जनता, जनतेची जनतेची सत्ता असलेलं किंवा जनतेचं सर्व असलेलं राज्य म्हणजे गणराज्य. अशा पद्धतीची एक प्राचीन काळामध्ये ग्रीक, रोमन, अथेन्स, स्पार्टा यासारख्या देशांमध्ये हे छोटे छोटे देश होती. पाश्चिमात्य राष्ट्र आहेत, युरोपियन राष्ट्र आहेत. या युरोपियन राष्ट्रांमध्ये तुम्ही हे नाव कदाचित ऐकली असेल, अथेन्स, स्पार्टा, ग्रीक. मला वाटते काहीतरी 10 वर्ष अगोदर तिथे अथेन्सला ऑलिम्पिक इंटरनॅशनल ऑलिम्पिक्स झाल्या होत्या. ते नाव सर्वत्र परिचित असेल. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत की प्राचीन काळामध्ये ह्या घटना ज्या घडल्या लोकशाहीच्या संदर्भामध्ये,
जी कालांतराने स्टेप बाय स्टेप ही लोकशाही विकसित झाली, ती कशी झाली? तर सुरुवातीला जी गणराज्य होती, ती गणराज्यच्या स्वरूपात लोक एकत्र येत होते. कुठल्याही प्रकारची लोकांवर सक्ती नव्हती. आपल्या मनाप्रमाणे लोक वागत होते, निर्णय घेत होते आणि आपल्यावर जे 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 त्या समूहामधले वयोवृद्ध लोक आहेत, तज्ञ लोक आहेत, यांना एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं त्यांना कार्य दिला जात होतं आणि ते काम करत होते. मग मतदानाची पद्धती सुद्धा त्या काळामध्ये सुद्धा होती. बहुमताची पद्धती त्या काळामध्ये सुद्धा अस्तित्वात होती. समजा 10 लोक किती हजर असतील, 10 पैकी बहुमत घ्यायचं राहिलं तर हात वरती करून किंवा अनेक प्रकारचे सिम्बॉल्स वापरून त्या ठिकाणी मतदानाची पद्धती घेतली जात होती. आणि एखादी सभा सभा आयोजित केली, जसं एखादी मीटिंग असते, मीटिंग आयोजित केली, त्या मीटिंग मध्ये गणपूर्ती ठरवल्या जात होत्या. गणपूर्ती म्हणजे कोणतीही जसं आजच्या याच्यामध्ये गणपूर्ती ही एकूण सभासदांच्या 1.5 सदस्य जोपर्यंत त्या सभागृहामध्ये उपस्थित राहत नाही, तोपर्यंत कोणतीच मीटिंग किंवा कोणती सभा ही सुरू केली जाते. मग ती तुमच्या महानगरपालिकेची असो की ग्रामपंचायतच्या सदस्यांची सभा असो की लोकसभेचं अधिवेशन असो किंवा लोकसभेची अधिवेशन मीटिंग असो किंवा विधानसभेची असो, अशा अनेक अनेक गोष्टी ज्या असतात की त्यांच्या हे केल्याशिवाय म्हणजे एकंदरीत आपली गणपूर्ती ठरल्याशिवाय कोणत्याच प्रकारचं त्या ठिकाणी कार्य सुरू करतात. अशी गणपूर्ती त्या काळामध्ये सुद्धा होत होती. गणांमधील कारभार सांभाळणाऱ्या व्यक्तीला विशेष उपनाम दिलं जात होतं. निवडणूक अधिकाऱ्याला, जसं आज आपण निवडणूक अधिकारी आहे त्याला आपण काय म्हणतो, निवडणूक आयुक्त म्हणतो. परंतु त्या काळामध्ये निवडणूक आयुक्ताला, एक मिनिट मी थोडस हे करतो. हा सर, हा सर, नमस्कार, बोला सर. हा सर, अप्रूव्ह साठी सर तुम्हाला आयडी पासवर्ड लागतील. तुम्ही ते मागे जनरेट, तुम्ही एक काम कराल का सर, काय म्हणतो बा मी, तुम्हाला आयडी पासवर्ड कोणताच नाही मिळाला का अजून? ते हो हो, आयडी पासवर्ड तुम्हाला घ्यावं लागेल सर पहिली. हा, नाव आहे ना, नाव आहे ना. हा हो, आयडी पासवर्ड ऍडमिशन झाल्यानंतर सर ते अप्रूव्ह करायसाठी तुम्हाला आयडी पासवर्ड लागते. वाटल्यास कसं अप्रूव्ह करायचं मग मी ते सांगतो, पण तो आयडी पासवर्ड घेऊन घ्याल सर, त्यांना फोन करून थोडं. हा हा हा, हॅलो सर. बरं, असो. प्राचीन जे गणराज्य होते त्या गणराज्यामध्ये आपण आजच्या काळामध्ये निवडणूक अधिकाऱ्याला काय म्हणतो, निवडणूक आयुक्त म्हणतो, निवडणूक अधिकारी म्हणतो. त्यावेळेस जो निवडणूक अधिकारी होता त्याला सल्लागार ग्राहक म्हटलं जात होतं. आणि जो गणपूर्ती करणारा जो असं असं होता, जो आज गणपूर्ती कोण ठरवते, जो ज्याची सभा असेल त्या सभेचा जो अध्यक्ष असेल तो गणपूर्ती ठरवतो. समजा एखाद्या ग्रामपंचायतची सभा आहे आणि ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतचा सरपंच हा त्या सभेचा अध्यक्ष आहे, तर ग्रामपंचायतचा सरपंच ठरवलं की आपल्या या त्याच्या ग्रामपंचायतमध्ये गणपूर्ती आहे की नाही. जर तेवढे लोक उपस्थित असतील एकूण सदस्यांच्या 1/2, तर त्या ठिकाणी तो कामकाज सुरू करू शकतो त्या मीटिंगचं. अशा पद्धतीने ते असते. तर त्याला ती गणसंख्या ठरविणाऱ्या याला गणतिथी म्हटलं जात होतं. मग कायदेशीर गणपूर्ती ठरवणारा जो व्यक्ती असेल त्याला गणपूरक म्हणून ओळखला जात होतो. आणि जो अध्यक्ष असेल त्या अध्यक्षाला गणप्रमुख किंवा संघप्रमुख या नावानं त्या ठिकाणी ओळखल्या जात होते. अशा विविध पद्धतीने त्या ठिकाणी जे काही सभा असेल ती सभा आयोजित केल्या जात होती आणि त्या सभेनुसार त्या ठिकाणी ती सभा आयोजित करून अशा पद्धतीने लोकशाहीचं कामकाज हे त्या काळामध्ये चालत होतं. कालांतराने काय झालं, मग प्राचीन काळामध्ये प्राचीन भारतामध्ये काही गणराज्य व्यवस्था होत्या. विशेषतः गणराज्य, संघराज्य, द्वयराज्य, वैराज्य, भोज्य, समिती व्यवस्था, ह्या त्यावेळेसच्या ज्या काही राज्यांची नावं होती. कोणती नावं?
की गणराज्य, संघराज्य, द्वैराज्य, वैराज्य, भोजा, संमती व्यवस्था, ह्या त्यावेळेच्या राज्यांची नावं होती, त्यावेळेची जी हे होती. अशा पद्धतीची राज्य तात्कालीन परिस्थितीमध्ये किंवा तात्कालीन कालखंडामध्ये अस्तित्वात होती. अशा अनेक प्रकारच्या प्राचीन गणराज्य व्यवस्था कशी होती, त्या गणराज्याची काय वैशिष्ट्य काय आहेत, हे सुद्धा महत्वाचं भाग ठरते. सुरुवातीच्या काळामध्ये काही आर्य लोक हे भारतामध्ये आले आणि आर्य लोकांनी आपली जी काही व्यवस्था आहे, त्या आर्य लोकांनी लोकशाही व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपले कार्य केलं. तर त्या प्रसंगी आर्य ज्या भूप्रदेशावर राहत होते, तो भूप्रदेश म्हणजे आपला भूप्रदेश आहे, नाही का. अशा अनेक प्रकारचे काम हे त्या ठिकाणी दिसत होते. दुसरं असं की टोळी, जात, समाज ह्या ह्या आधारावर अनेक घटक त्या ठिकाणी काम करत होते. आणि म्हणून अनेक घटक, अनेक घटना, प्राचीन गणराज्य हे लोकांच्या याच्यावर चालायचं, वंश, आधार, या आधारावर त्याला कुठल्याही प्रकारचा थारा नव्हता. भारतात गणराज्यामध्ये प्रशासन व्यवस्था ही व्यवस्थितपणे चालत होती. परंतु काय झालं, कालखंडाने अनेक प्राचीन गणराज्य व्यवस्था ह्या तुम्हाला आम्हाला दिसायला लागल्या आणि काही गणराज्य व्यवस्था ह्या चा ऱ्हास सुद्धा झाला. कारण कसं झालं की अनेक राज्य अस्तित्वात आले, काही ठिकाणी लोकशाही व्यवस्था ही पडली नाही, त्या लोकशाही व्यवस्थेचा ऱ्हास झाल्याचं काही लोक म्हणतात. तर तात्कालिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची गणराज्य व्यवस्था असायला पाहिजे हे पद्धतशीरपणे कोणी सांगू शकलं नाही. आणि याच कारणामुळं प्राचीन गणराज्याचं कोणती कारणं होती की ज्यामुळे गणराज्य व्यवस्थेचा ऱ्हास झाला असं काही लोकांना वाटते. तर कालांतराने जे काही विचारधारा होत्या, कालांतराने जे काही मतमतांतर होती, कालांतराने जे काही सिद्धांत त्यावेळेस मांडले गेले होते, ते हळूहळू लोप पावत गेले. ज्या विचारधारा पुढे आल्या होत्या, जे सिद्धांत पुढे आले होते, जे कायदे कानून पुढे आले होते, जे काही हे झाले होते, ते हळूहळू मागं पडत गेले आणि त्यावेळेस लोकशाहीचा ऱ्हास झाला. परंतु भारतातील प्राचीन राज्य पद्धती कशी होती हे सुद्धा एक त्यावेळेस महत्वाचा भाग ठरला. प्राचीन राज्य पद्धती कशी होती, राज्य कशाच्या याच्यावर चालायचं, इसवी सन पूर्व 3800च्या पूर्व कालखंडामध्ये जी काही व्यवस्था होती, ती व्यवस्था कशा पद्धतीची होती, त्या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने कामकाज चालायचं, ह्या सगळ्या गोष्टीच्या राज्य पद्धतीमध्ये होत्या. कालांतराने काय झालं, जी राज्यपद्धती होती ती याच्यामध्ये भारतामध्ये काय झालं, मोगल आपल्याला माहित आहे की भारतावर मुस्लिमांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं, मोगलांचं राज्य होतं, मराठ्यांचं राज्य होतं. अशा अनेक राज्यांच्या अनेक लोकांचं राज्य हे भारतावर त्या काळामध्ये चाललं. आणि म्हणून काय झालं, त्या काळामध्ये जे ज्या लोकांचं राज्य असेल त्या त्या लोकांच्या नावानं ती राज्य पद्धती अस्तित्वात आली. म्हणजे मग सुरुवातीला काय झालं, सुरुवातीला भारतामध्ये मौर्य लोक आले. मौर्यांनी आपला मौर्य कालखंड जो आपण इतिहासामध्ये अभ्यासतो, त्या मौर्यांनी आपला कालखंड चांगल्या पद्धतीने गाजविला. आणि तो कालखंड किंवा त्यावेळेची जी काही राजकीय पद्धती होती, ती राजकीय पद्धती मौर्यकालीन राजकीय पद्धती म्हणून ओळखायला गेली. या मौर्य कालामध्ये अनेक बदल आपल्याला झाले. त्याच्यानंतर मोगल हे भारतामध्ये आले. मोगलांची राज्य पद्धती वेगळी ठरली. मोगलांनी कशा पद्धतीनं 1526 पासून हे मोगलांचं राज्य दिसायला लागलं. त्याच्यानंतर 17व्या-18व्या शतकामध्ये काय झालं, मराठ्यांचं राज्य आलं. मराठ्यांनी राज्य हे केलं. परंतु मग मराठ्यांच्या राज्याचा अस्त हा होत नाही, तर इंग्रज लोकांनी आपलं वर्चस्व करायला सुरुवात केली आणि ब्रिटिशांचं राज्य हे मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये हे दिसतं. परंतु कालांतराने काय झालं, ब्रिटिशांचं राज्य दिसत असतानाच ब्रिटिशांच्या राज्यपद्धतीने काही अनेक गोष्टींचा वारसा सुद्धा भारताला दिलेला आपल्याला दिसतो. अनेक चांगल्या गोष्टी, अनेक वाईट वाईट गोष्टी ह्या ब्रिटिशांपासून आपल्याला झालेल्या दिसतात. आणि कालांतराने काय झालं, ब्रिटिशांनी ज्या काही व्यवस्था त्यांचं राज्य असताना भारतावर केल्या, लोकशाही व्यवस्था ही ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा लोकशाही व्यवस्था, इंग्लंडमध्ये लोकशाही व्यवस्था होती. परंतु त्या लोकशाहीच्या आधारावर भारतातील लोकांना मात्र त्यांनी पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याचा हे केला नाही. आणि मग काय केलं, जेव्हा भारतीय लोकांमध्ये असंतोष व्हायला लागला, भारतीय लोक हे पेटून उठले की आम्हाला आता स्वराज्य पाहिजे, अशा कालखंडामध्ये मग त्यांनी काय केलं, भारतासाठी, भारतीय लोकांसाठी एक वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं, 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा हा त्यांनी केला.
1919चा कायदा तुम्हाला या चॅप्टरवर जर प्रश्न आला तर हे 3 जे कायदे आहेत या 3 कायद्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पहिला म्हणजे 1919चा कायदा, दुसरा म्हणजे 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा. हे तीनही कायदे तुम्हाला या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे आहेत अभ्यासाकरता. 8 मार्काचा प्रश्न याच्यावर तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि 1935च्या कायद्यावर तुम्हाला एक 16 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तीनही कायद्यावर तुम्हाला एक 16 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. परंतु साधारणतः एकूण एक 8 मार्काच्या प्रश्नाची अपेक्षा हो हा आपल्याला वाटतो. तर 1909चा कायदा सुरुवातीला 1909 मध्ये मोर्ले मिंटो नावाचा गव्हर्नर जनरल हा भारतामध्ये आला. त्याला इंग्रजांनी भारताच्या राजकीय परिस्थितीची आणि भारतातील वातावरणाची परीक्षण पाहणी करून आपला अहवाल सादर करण्यासाठी त्याला भारतामध्ये पाठविलं गेलं आणि त्यानं भारताच्या संपूर्ण परिस्थितीचं एक अवलोकन केलं आणि केंद्रीय स्तरावर एक विधिमंडळाची पद्धती अस्तित्वात असावी असं त्याला वाटलं आणि त्या आधारावर त्याने काय केलं की भारतासाठी एक विशिष्ट प्रकारची हे सांगितले. मग या आधारावर अनेक गोष्टी घडल्या. त्या आधारावर त्यांनी अनेक प्रकारचे कायदे, अनेक प्रकारच्या तरतुदी या 1909च्या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलं. मोर्ले आणि मिंटो हे दोन अधिकारी हे भारतामध्ये कमिटीमध्ये आले आणि त्यांनी एक कायदा म्हणजे काही अहवाल आपला सादर केला. त्या अहवालाच्या आधारावर त्यांना मोर्ले मिंटो कायदा किंवा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा हा म्हटला जातो. यांनी केंद्रीय स्तरावर विधिमंडळाची सदस्य संख्या व सरकारी सदस्य संख्या वाढवावी. केंद्रीय स्तरावर जे विधिमंडळ होतं त्यामध्ये भारतीय लोकांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे अशी शिफारस केली. त्याच्यामध्ये गैरसरकारी सदस्य जे राहायचे निर्वाचित गैरसरकारी सदस्य अशा सदस्यांची 3 गटामध्ये विभागणी करावी आणि त्यांना प्रतिनिधित्व द्यावं इंग्रजांच्या शासनामध्ये असा प्रस्ताव त्यांनी भारतीय लोकांना इंग्रजांच्या यांना पाठवला आणि मग तो कायदा म्हणजे भारतीय लोकांना एक प्रकारचा उमेदीचा कायदा म्हणून म्हटला जाऊ लागलं. कारण त्या कायद्यानुसार भारतीय लोकांना इंग्रजांच्या त्या विधिमंडळामध्ये स्थान प्राप्त होऊ लागलं. त्यांचा सहभाग त्या इंग्रजांच्या विधिमंडळामध्ये होऊ लागला. म्हणून हा कायदा 1909चा कायदा म्हणून महत्वाचा ठरतो. परंतु कालांतराने काय झालं, हा कायदा मागे पडायला लागला. इंग्रजांचं जे काही वर्चस्व किंवा जे काही राहणीमान वागणूक होती ते दिवसेंदिवस अधिक विकोपाला जाऊ लागली आणि भारतातील काही क्रांतिकारकांनी मोठ्या प्रमाणावर विरोधाची बाजू हे केली. तेव्हा भारतामध्ये एक प्रशासकीय सुधारणा कायदा आणावा याकरिता काय केलं, गव्हर्नर मॉन्टेस्क्यू आणि चेम्सफोर्ड यांना पुन्हा त्यांनी भारतामध्ये पाठवलं की भारतातील राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करा आणि एक अहवाल सादर करा. तर त्यासाठी हे मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा किंवा सुधारणा कमिटी हे 1919 मध्ये भारतामध्ये आली आणि 1909च्या कायद्याने जे काही अधिकार दिले होते ते अधिकार वाढवून किंवा काही प्रमाणामध्ये काही अधिकार हे त्या कमिटीने कमी केले आणि एक विशिष्ट प्रकारचा अधिकार किंवा विशिष्ट प्रकारचे कायदे त्या ठिकाणी त्यांनी सांगितले. या कायद्यानुसार काय होतं की या कायद्याचा मुख्य उद्देश काय होता की केंद्रीय शासनात बदल घडवून आणण्याचा मुख्य उद्देश हा त्यांचा होता. म्हणजे इंग्रजांचं जे काही शासन होतं त्या इंग्रजांच्या शासनामध्ये भारतातील लोकांना चांगलं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. इंग्रजांच्या जे काही विधिमंडळ असेल त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. त्यामध्ये परिवर्तनाची जी काही दिशा असेल ती दिशा बदलली पाहिजे आणि या आधारावर अनेक मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी कार्य व हे झालं पाहिजे असा एक आशयाचं कमिटीचं हे होतं. त्या कमिटीनं आल्यानंतर आपला अहवाल सादर केला इंग्रजांना आणि त्या अहवालामध्ये काय होतं की प्रांतांच्या राज्यकारभाराशी संबंधित विषयाचे राखीव व सोपी असे दोन विभाग करून द्विदल शासन पद्धती निर्माण केली. म्हणजे प्रांतीय व राखीव विषय आणि सोपी विषय. जसं आजच्या काळामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 प्रकारच्या सूची आपण अभ्यासतो. बरोबर आहे. केंद्र सूचीमध्ये वेगळे विषय आहेत, राज्य सूचीमध्ये वेगळे आणि समवर्ती सूचीमध्ये वेगळ्या विषयांचा समावेश आहे.
त्याच पद्धतीनं 1919च्या कायद्यामध्ये हे जे हे होती अनेक विषयांची विभागणी करणारं किंवा द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करणारा हा एक 1919चा कायदा आहे. त्यांनी राखीव विषय वेगळे, सोपीव विषय वेगळे त्या काळाच्या परिस्थितीमध्ये असे दोन भाग पाडले आणि या 1919च्या कायद्याने ह्या दोन भागांची व्यवस्था भारतामध्ये लागू करावी अशी शिफारस इंग्रज शासनाला केली. दुसरं असं होतं की भारतातील कायदेमंडळाला भारतीय कायदेमंडळाला कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवण्यात येऊन कायदेमंडळात द्विगृही कायदेमंडळ पद्धती स्वीकारण्यात आली. या 1919च्या कायद्यापासून पहिल्यांदा एकगृही कायदेमंडळ होतं. आता 1919च्या कायद्यामुळे काय झालं, द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. की जसं आता आपण द्विगृही कायदेमंडळ म्हणजे काय, आता संसदेचे दोन सभागृह आहेत, लोकसभा राज्यसभा, म्हणजे हे द्विगृही झाले. काही काही देशामध्ये एकगृही विधिमंडळ आहे. म्हणून भारतामध्ये सर्वप्रथम द्विगृही कायदेमंडळाची जी काही उभारणी किंवा जी काही रचना केली गेली ती 1919च्या कायद्याने केली आणि म्हणून हा 1919चा कायदा महत्वाचा ठरतो. त्याच्यानंतर प्रांतातील कायदेमंडळ एकगृही ठेवण्यात येऊन विधिमंडळाची लोकप्रतिनिधींची संख्या वाढवली गेली. म्हणजे लोकप्रतिनिधींची संख्या जर वाढल्या गेली तर भारतातील लोकांना जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सहभाग घेता येईल, भारतीय लोकांचा सहभाग वाढविला जाईल. याकरिता प्रांतातील किंवा लोकप्रतिनिधींची संख्या वाढविली गेली. भारतातील प्रत्येक घटक राज्यांना प्रांताचा स्वतंत्र कारभार व हा गव्हर्नर जनरल व लोकायुक्त यांच्याकडे सोपविण्यात आले. अशा पद्धतीची व्यवस्था केली. स्वतंत्र गव्हर्नर जनरलकडे भारताची व्यवस्था सुपूर्द करण्यात आली. म्हणजे हे जे कायदे आहेत पहा, हे जे तीनही कायदे आहेत, आज आपली जी भारताची राज्यघटना आहे, ज्या राज्यघटनेनुसार आपण आजही जीवन जगत आहोत, ह्या तीन कायद्याचा बराचसा भाग त्या आपल्या आजच्या राज्यघटनेमध्ये आहे. बऱ्याचशा गोष्टी या कायद्यांमधून आपल्या राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत. म्हणून हे तीनही कायदे अत्यंत महत्वाचे असे कायदे आहेत. म्हणून भारतामध्ये हा जो मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा होता, हा कायदा अत्यंत महत्वाचा 1919 मध्ये मांडला गेला. त्याच्यामध्ये ज्या आपण सुरुवातीच्या काळामध्ये ज्या काही द्विदल शासन पद्धतीची निर्मिती करण्यात आली, लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्यात आली आणि राज्यकारभार स्वतंत्र लोकनियुक्त किंवा गव्हर्नर जनरलकडे सोपवण्यात यावा अशा प्रकारची व्यवस्था ही या 1919च्या कायद्याने केली. परंतु कालांतराने काय झालं, हा 1919चा कायदा हा पाहिजे त्या प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकला नाही. आणि मग हा कायदा पाहिजे त्याप्रमाणे यशस्वी होऊ शकला नसल्यामुळे काय झालं की 1935 मध्ये भारत प्रशासन कायदा हा अस्तित्वात आला. भारत प्रशासन या कायद्यामध्ये लोकशाहीच्या विकासाला चालना देण्यासाठी 1919 मध्ये जो कायदा केला होता, या कायद्याच्या अनुसरून अनेक गोष्टींचा हे केला. 25 जानेवारी 1950 पर्यंतच्या काळात 1935चा कायदा हा भारतीय म्हणजे बघा, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, वसाहतिक स्वातंत्र्य होतं, आपल्या देशाची राज्यघटना नव्हती, राज्यघटना ही बनली नव्हती. राज्यघटना ही भारताची राज्यघटना कधी बनली, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, कोणाला माहित आहे का स्वातंत्र्य कधी मिळालं तर भारताला? कोणी सांगते का? झोपले का रे सगळेच? भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं कोणी सांगते का? क्लासमध्ये आहेत का सगळे जण? आपापले व्हिडिओ ऑन करा बरं. विनोद आहे, पुन्हा अजून हॅलो. हॅलो. आहेत लागून आहेत. मला सांगा, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947. बर, मी तेच तर विचारत आहे किती वेळचा. आणि भारतामध्ये
भारताची राज्यघटना कधीपासून लागू झाली? सब 26 नोव्हेंबर सव्वीस सांगा नोव्हेंबर सांगा. 1949 सर. हा बरोबर आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती स्वीकारला गेली अंमलात. राज्यघटना. हा. बरोबर आहे. आणि बर. 26 जानेवारी 1950 पासून भारताचा शासन कारभार आपल्या याच्यानुसार सुरू झाला. अंमलात आली. हा, अंमलात आला. बरोबर आहे. तर ह्या ज्या घटना घडल्या 26 नोव्हेंबरच्या पूर्वी, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याची घोषणा इंग्रजांनी कधी केली? आम्ही भारताला स्वातंत्र्य बहाल करत आहोत, तुम्ही आपली राज्यघटना निर्माण करा आणि स्वतःच्या देशाचा कारभार पहा. हा. 1946 मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा इंग्रज सरकारनं केली की तुम्ही निवडणुका घ्या, तुमचं राज्यघटना तयार करा आणि तुमच्या देशाचा कारभार तुम्ही सांभाळा. परंतु कालांतराने काय झालं की भारतामध्ये निवडणुका झाल्या, बऱ्याचशा घटना घडल्या त्या मध्यंतरीच्या काळामध्ये. निवडणुका झाल्यानंतर राज्यघटना निर्माण करणारी समिती स्थापन झाली. समितीचे अध्यक्ष कोण होते? हा. राज्यघटना निर्माण करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल बरोबर. नेहरू. बरोबर आहे सर. नाही, भारतीयचे राज्यघटना निर्माण करणाऱ्या समितीचे पहिले हंगामी अध्यक्ष होते पंडित हृदयनाथ कुंजरू. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मीटिंग झाली, त्याच्यानंतर मग कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर अशा पद्धतीने यांचे हे कामकाज सुरू झालं राज्यघटना निर्माण करण्याचं. राज्यघटना निर्माण केली. आता कशी झाली हा आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा आपण याच्यावर पुन्हा चर्चा करू. राज्यघटना निर्माण झाली. राज्यघटना निर्माण झाल्यानंतर ती स्वीकारावी याच्यासाठी 26 नोव्हेंबर 1949 ती स्वीकारली गेली आणि ती 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये अंमलात आली. ह्या ज्या काही घटना घडल्या असेल, ह्या ज्या घटना घडून आल्या, यामध्ये काय झालं की भारतामध्ये 1935च्या कायद्यामधून राज्यघटना बनवत असताना अनेक गोष्टी घेतल्या गेल्या. त्या अनेक गोष्टींच्या माध्यमातून भारतीय राज्यघटना तयार केली गेली. या 1935च्या कायद्यामध्ये नेमकं काय होतं? 1935च्या कायद्यामध्ये काय होतं की केंद्र सरकार व घटक राज्य सरकार, प्रांतिक सरकार अशी संघराज्य पद्धती स्वीकारण्यात आली. म्हणजे केंद्र राज्य आणि घटक राज्याची जी रचना होती ती रचना या 1935च्या कायद्याने स्वीकारली गेली. नाही तर केंद्राकडून राज्यकारभार होत होता आणि म्हणजे मग दिल्लीला बसून आपल्या इथलं व्यवस्था पाहण्याचं कार्य हे त्यावेळेस होत होतं. परंतु तसं न होता केंद्रापासून त्या ठिकाणी केंद्रीय मंडळ पासून असं न होता केंद्र आणि राज्य असे दोन राज्य पद्धतींचा स्वीकार हा त्या 1935च्या कायद्याने केला गेला. दुसरं म्हणजे केंद्र सरकार व घटक राज्य यांच्यात अधिकारांची विभागणी करण्यात आली. त्यासाठी प्रांतसूची, संघसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची ज्या आज तुम्हाला सूची दिसतात, ह्या सूचींचा समावेश हा 1935च्या कायद्याने केला आणि मग विषयांची विभागणी केली गेली. या 1935च्या कायद्यानुसार संघसूचीमध्ये वेगळे विषय दिले गेले, प्रांतसूचीमध्ये वेगळे विषय दिले गेले आणि समवर्ती सूचीमध्ये वेगळे विषयांचा समावेश केला गेला. विषयांचे 3 गट तयार केले गेले आणि वेगवेगळे अधिकार वेगवेगळ्या लोकांना दिले गेले. आणि म्हणून केंद्राला केंद्रीय संघसूची किंवा प्रांत संघसूचीवर कायदे करण्याचा अधिकार आजही केंद्रीय कायदे मंडळाला आहे आणि तेव्हा सुद्धा त्यांना दिले गेला होता 1935च्या कायद्यात. प्रांतसूचीमध्ये समवर्ती सूची जे आजचं नाव आहे समवर्ती सूची, त्यावेळीची प्रांतसूची म्हणून ओळखल्या जाते. त्या समवर्ती सूचीला किंवा प्रांतसूचीमध्ये जे काही घटक राज्य असेल त्याला आणि केंद्राला दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. घटक राज्याला अधिकार देण्यात आला की प्रांतिक विषयावर कायदे करण्याचा अधिकार हा घटक राज्याला दिला. आणि समवर्ती सूची जी आहे, जी समवर्ती स्वरूपामध्ये हे केल्या गेली, त्या समवर्ती सूचीवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांना दिला गेला. तो त्यावेळेस सुद्धा होता आणि आज सुद्धा आहे. 1935च्या कायद्याने तो दिला, तो आजही आपण त्याच पद्धतीनं शासन कारभार होत आहे, त्याच पद्धतीनं कामकाज आजही होत आहे. आणि म्हणून केंद्र 1935च्या कायद्याने ते एक कार्य केलं. दुसरं की या कायद्याने संपूर्ण भारतात न्यायदानाची व्यवस्था केल्या गेली व प्रांतिक पातळीवर सुद्धा न्यायालयाची तरतूद केली गेली. म्हणजे न्यायालयाची व्यवस्था
प्रांतिक पातळीवर सुद्धा न्यायालयाची व्यवस्था, जसं आज आपण पाहतो आहे की दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, ही न्यायालयाची आपल्याला स्तर दिसतात. हे अशा पद्धतीची स्तर रचण्याचा सुरुवात हे 1935च्या कायद्याने केली आणि म्हणून आजही त्यापासून आपण हे कायदे घेत आहोत. त्याच्यानंतर भारतात केंद्रस्थानी द्विदल पद्धती व द्विगृहात्मक पद्धती कायदेमंडळ निर्माण करण्याचा तरतूद या 1935च्या कायद्याने केली आहे. म्हणजे आज जे आपण पाहतो की केंद्रामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे, लोकशाहीमध्ये संसदीय शासन पद्धती आहे. त्याच्यामध्ये संसदेचे 2 सभागृह आहेत, लोकसभा, राज्यसभा. महाराष्ट्राचे विधिमंडळाचे सुद्धा 2 सभागृह आहेत, विधानसभा, विधान परिषद. म्हणजे हे जे द्विगृही पद्धती आहे, ही द्विगृही पद्धती 1935च्या कायद्याने त्यावेळेस सांगितल्या गेली, ती पद्धती आजही त्याच पद्धतीनं अस्तित्वात आहे. परंतु 1935च्या कायद्याने सर्वप्रथम ही व्यवस्था भारतासाठी लागू केली होती. म्हणजे इंग्रजांनी जे काही आपल्यासाठी करून ठेवलेलं होतं, जे कायदे त्यांनी बनवलेले होते, त्या कायद्यांचा आशय सुद्धा आपण आजही घेऊन आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये त्याचा स्वीकार केलेला आहे. म्हणून 1935च्या कायद्याने बऱ्याचशा गोष्टी आपण आजही स्वीकारल्या गेल्या असं आपण म्हणतो. आणि म्हणून 1935चा कायदा सुद्धा अत्यंत महत्वाचा कायदा आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणून भारतात असणारे 11 प्रांत व संस्थाने या कायद्याद्वारे संघराज्य समाविष्ट करण्यात आले. अनेक गोष्टी त्यामुळे स्वीकारल्या गेल्या. अनेक प्रांत होते, अनेक प्रांतांचं विलिनीकरण केलं गेलं. अनेक छोटे छोटे जे प्रांत होते ते भारतामध्ये मिसळले आणि विलीन झाले की आम्ही भारताचा एक अविभाज्य घटक म्हणून आम्ही भारतामध्येच राहणार, अशा पद्धतीची व्यवस्थाही त्या काळामध्ये झाली. 1935च्या कायद्याने अनेक घटक राज्यांना, अनेक प्रांतांना विलीन केलं आणि अशा पद्धतीने हा 1935चा कायदा अत्यंत महत्वाचा असा कायदा मानला जातो आणि त्यानुसार आपलं याचं हे झालं. नंतर मग कालांतराने मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा अस्तित्वात आला. 1935च्या कायद्यानंतर 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा किंवा स्वातंत्र्याचा कायदा असं त्याला म्हणतात. या कायद्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टींचा हे केला. 15 ऑगस्ट, आता या कायद्यामध्ये काय होतं बघा, सुरुवातीला 1946 मध्ये भारताला स्वातंत्र्य बहाल केल्यानंतर स्वातंत्र्याची जी काही घडामोड होती, मग कशा पद्धतीने व्यवस्था राहील स्वातंत्र्याची. स्वातंत्र्य तर आम्ही 46 मध्ये लागू केलं, तर त्याची जी काही रचना होती, ती रचना त्यांनी काय सांगितली की 15 ऑगस्ट 1947 पासून भारत व पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र स्वतंत्ररित्या अलग अलग म्हणून अस्तित्वात येतील. 15 ऑगस्ट 1947ला एकाच दिवशी दोन्ही राष्ट्र अलग अलग राष्ट्र म्हणून अस्तित्वात येतील, ही तरतूद 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यामध्ये केली. दुसरी अशी तरतूद होती की दोन्ही, आवाज येत आहे का? टाइम आउट झाला होता त्याच्यामुळे कटला होता. ठीक आहे, आपण 5 मिनिट घेऊ मग बंद करू. तर सर 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 काय म्हटलं? हॅलो, बंद करून टाक ना सर, गेले. चला बाय. अरे आहे रे, मी आहे मी. ठीक आहे. हॅलो, आवाज येत आहे का माझा सर्वांना? आवाज येत आहे का माझा आवाज? सर अटकोट येत आहे. बरं ठीक आहे. आपण एक काम करू, टाइम झाल्यामुळे हे झालं, आपण उद्याच्या पिरियडला घेऊ. ठीक आहे. गेले तुम्ही? गेले सर घरी. हो रे बाबू, गेलो नाही घरी. हॅलो सर. हा ठीक आहे. आवाज येत आता कटत आहे, टाइम संपल्यामुळे नाही का, तर आपण याच्यानंतरच्या पिरियड मध्ये पाहू. ठीक आहे सर आवाज नाही येत, अटकोट येतो. ठीक आहे, आपण मीटिंग संपवू इथे. ठीक आहे, उद्याच्या पिरियडला पाहू.